अनैतिक संबंधातून सरपंचांची हत्या झाल्याचा भासवण्याचा कट. सुप्रिया सुळेंशी बोलताना देशमुख कुटुंबियांचा ग्रामस्थांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप. धस यांच्याकडूनही आरोपांना दुजोरा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा आम्ही लढणार. देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करताना सुप्रिया सुळेंचा निर्धार. कुणाचीही भेट घेणार नसल्याचं म्हणत सुरेश धस यांना टोला. दिशा सालियनच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला जाणार का? सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारताना नितेश राणेंकडून सरपंच हत्येची दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी तुलना. शिवप्रेमींच्या संतापानंतर छत्रपती संभाजीराजेंबद्दलचा विकिपीडियावरचा मराठीतला आक्षेपार्ह मजकूर हटवला. इंग्रजी मजकूर अजूनही कायम. तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. सुरक्षा कमी केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नाराज. भाजपसह इतर पक्षाच्या आमदारांच्या सुरक्षेतही कपात. शिंदे फडणवीसांमधल्या शीतयुद्धाची पुन्हा चर्चा. एकनाथ शिंदेंमार्फत दबाव आणून तानाजी सावंतांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी 48 पोलिसांची नियुक्ती केल्याचं उघड. फडणवीसांच्या दणक्यानंतर आता केवळ एकच पोलीस सुरक्षा रक्षक. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा नवा प्लॅन. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च दरम्यान काहीतरी मोठ्या गोष्टी कराव्या लागतील. तसंच प्रत्येक गावात एक सेवक नेमणार. जरांगेंची घोषणा. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या 65 इमारतींवर पडणार हातोडा. 6,500 रहिवासी बेघर होण्याची शक्यता. बोगस कागदपत्र सादर करत महारेराकडे नोंदणी केल्याचं उघड. मीरा रोडमधील एका सोसायटीत कार चालकाची गुंडगिरी. 8 जणांना कार खाली चिरडण्याचा प्रयत्न. आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती. रणवीर अलाहाबादियाच्या डोक्यातच गांड. सुप्रीम कोर्टाचा संताप. मात्र अलाहाबादियाला अटकेपासून दिलासा. नव्यानं एफआयआर नोंदवण्यास मनाई. चांदा ते बांदा शिवजयंतीची तयारी. अनेक ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. तर अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.